तुम्हाला माहिती आहे का, रशियामध्ये एमबीबीएस करणारे बहुतेक विद्यार्थी कोणत्या प्रकारच्या वॉशरूम आणि टॉयलेट सुविधांचा सामना करत असतात? तुमच्यातले खूप लोक हे माहितीच असेल की रशियामध्ये 90% जास्त हॉस्टेल्स युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या बाहेर असतात. पण एक गोष्ट आम्ही आधीच स्पष्ट सांगू इच्छितो. जेणेकरून उद्या जर तुम्ही आमच्यासोबत रशियाला गेलात, तर अडचणीत सापडू नका. रशियामधल्या बहुतांश हॉस्टेल्समध्ये वॉशरूम आणि टॉयलेट हे रूममध्ये अटॅच नसतात. म्हणजे तुम्हाला जो रूम मिळेल, तो 4थ्या मजल्यावर असो की 5व्या, त्या रूममध्ये स्वतःचा बाथरूम नसेल. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक कॉमन वॉशरूम, बाथरूम आणि टॉयलेट असतो ग्राउंड फ्लोअरवर, तोही एका ओळीत. आता विचार करा. जर तुमचा रूम 4थ्या मजल्यावर आहे, तर रोज अंघोळ करायची असेल, कपडे धुवायचे असतील किंवा काहीही पर्सनल काम असेल, तर तुम्हाला ग्राउंड फ्लोअरवर यावं लागेल आणि सगळी कामं करून परत वर चढून जावं लागेल. आणि हो, रशियाच्या हॉस्टेल्समध्ये लिफ्ट नसते, हे तर तुम्हाला माहीतच असेल. तर हे सगळं तुम्हाला 6 वर्ष दररोज करावं लागणार आहे. आणि खरी गोष्ट म्हणजे या गोष्टीचं काहीही सॉल्युशन नाही. जे आहे तेच राहणार आहे. म्हणून जर तुम्ही रशियामध्ये एमबीबीएस करायचं ठरवत असाल, तर आतापासूनच तुमच्या मनाला या गोष्टीसाठी तयार ठेवा.